आज राखी बांधायची होती, त्याचीच तयारी चालू होती. मस्त तयार झालो आम्ही सगळे. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत यायला थोडासा लेट होणार आहे, बट थोडेसे प्रॉब्लेम्स होते म्हणून थोडा लेट झालं यायला. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की माझी तब्येत खराब झाली आहे. हो, प्रवासामुळे दगदगमुळे थोडीशी तब्येत खराब झाली आहे. नक्षूची तब्येत खराब आहे आणि पिहूचीही खराब आहे. तर तेच हॉस्पिटल वगैरे आणि बाळ खूप किरकिर करत होतं म्हणून थोडं लेट झालं आहे. आणि या ब्लॉगमध्ये मी माझी फॅमिली माहेरकडची इंट्रोड्यूस केली आहे. माझे पप्पा, माझी बहीण, माझा भाऊ आणि माझी मम्मी. तर भाऊ काही हसतच नव्हता, मुद्दामून तो तसं दाखवत होता म्हणून त्याला चिमटा काढला मी, तर लगेच तो हसला. आणि नक्षूला आणि पिहूला घेऊनसुद्धा मी छोटीशी क्लिप केली, ते हे दोघं खूप हसले. पप्पाही हसले. खूप एन्जॉय केला आम्ही. रील्स भरपूर बनवल्या. 12-1 वाजेपर्यंत रात्री आम्ही रील्स बनवल्या. आणि थोडंसं ब्लॉग यायला लेट झालं आहे, पण पोळ्याच्या आधीच हा ब्लॉग येईल तुमच्यापर्यंत. तर कशी वाटली माझी माहेरकडची फॅमिली तुम्हाला? आणि घराचा टूर मी नेक्स्ट टाईम घेऊन येईल, कारण की आम्ही खूप कमी दिवस तिथे थांबलोत आणि त्यामध्ये एवढं काही मला घेता आलं नाही व्हिडिओ, कारण आम्ही रोज बाहेरच फिरत होतो मार्केटला आणि इकडे जा तिकडे जा चालूच होतं आमचं सारखी. तर काही घराचा व्यवस्थित व्हिडिओ वगैरे घेता आला नाही. तर नेक्स्ट टाईम मी मम्मीकडे गेल्यावर पूर्ण घराचा व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला जर घर बघायचं असेल तर. आणि आमच्या मध्य प्रदेशला पप्पा म्हणजे वडील मुलीचे पाय पडत असतो, भाऊ मुलीचे पाय पडत असतो. पण या वेळेला मी त्यांना काही पाया पडू दिलं नाही, कारण दरवेळेला पप्पा आणि भाऊ आमच्या पाया पडत असतो. पण त्याला म्हटलं की व्हिडिओसाठी तरी आम्हाला पाया पडू दे, तर पडू दिलं त्यांनी. खूप हसले तेव्हा. आणि पप्पा तर नाहीच पडू देत होते. त्यांना पण म्हटलं माझ्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी तरी पडू द्या, मग तेव्हा पडू दिले. आणि आम्ही तिघे भाऊ बहीण एकत्र आलो की आम्ही खूप जास्त मजा करतो. आणि भरपूर दिवसानंतर भाऊने सुट्ट्या काढल्या होत्या, नाही तर त्याला शक्यतो वेळच नसतो. आम्ही तिकडे आलो तेव्हा सकाळी जात होते, संध्याकाळी येतो. आणि मुंबईची ट्रॅफिक आणि प्रवास लोकलचा खूप जास्त भयानक आहे. मला तर अजिबातच आवडत नाही. आम्ही कल्याणवरूनही डायरेक्ट प्रायव्हेट गाडी करतो. एखाद्या वेळेला जर प्लॅटफॉर्मवर गाडी लागलेलीच असली लोकल तर आम्ही येतो आणि तेही गर्दी बघूनच येतो. पण शक्यतो करतच नाही आम्ही लोकलचा प्रवास. आणि राणूनेही मला राखी बांधली. ती म्हटली मला खूप इच्छा आहे तुला राखी बांधायची, तू पण प्रोटेक्ट करते मोठ्या भावासारखीच मला. तर भारी वाटलं खूप. आणि पिहूला ड्रेस खूप छान वाटत होता, पण त्याची पॅन्ट थोडी मोठी झाली होती म्हणून ती थोडीशी अनकम्फर्टेबल आणि थोडी शांत होती. तिला कपडे बदलायचे होते, पण मी या वेळेला काही जास्त कपडे आणले नव्हते. आणि पप्पापुरतंच जेवण बनवलं होतं, कारण पप्पाला बाहेरचं काही आवडत नाही खायला. आणि आम्ही सगळेजण आज पार्सल आणूनच खाणार होतो. तर पावभाजीचा अचानकच प्लॅन झाला, पण आम्ही फक्त पिझ्झा घेण्यासाठी गेलो होतो. नंतर भाऊचा मूड झाला की चल पावभाजी पण घेऊन टाकू. आणि मम्मीने भरपूर दिवसांनी खाल्ली नव्हती पावभाजी, मम्मीला खूप आवडते. शक्यतो आम्ही घरीच बनवत असतो, पण ह्या वेळेला म्हटलं चल बाहेरूनच आणूया. तर सगळी पार्टी भाऊकडूनच होती. आणि खरंच आम्ही माहेरी गेलो ना तर खूप जास्त जीव लावतो आणि हे खा ते खा, मम्मीचं त्याचं आणि पप्पाचं चालूच असतं. आणि तिकडून आल्यानंतर आमच्या फेसवर एक वेगळाच ग्लो असतो माहेरून आल्यावर, कारण तिकडचं वातावरण मला आणि राणूला आणि पिहूलासुद्धा खूप सूट होतं. तिकडचं दमट वातावरण असल्यामुळे तिकडचं पाणीही लवकर आम्हाला लागून जातं, म्हणजे सूट होतं केसांना वगैरे पण चांगलं आहे. मी तिकडचं बोरचं पाणीसुद्धा यूज केलं तरी पण मला डॅन्ड्रफ वगैरे काही त्रास होत नाही. पण जालन्याला गेल्यापासून मला थोडाफार डॅन्ड्रफचाही त्रास होत आहे. तिकडचं पाण्यामध्ये क्षार खूप जास्त आहे आणि नळचं पाणी काही जास्त तिकडे येतच नाही, शक्यतो 5-6 दिवसानंतर येतं. आणि काहीच ठिकाणी नळाचं पाणी आहे, तिकडे सगळीकडं नाही आहे. आणि भाऊने पेमेंट काढून आणली होती अर्धी, तर जबरदस्तीची ओवाळणी म्हटलं दे व्हिडिओ पुरतं, की भाऊने एवढी मोठी ओवाळणी टाकली असं करायला. नंतर त्याला रिटर्न देऊन टाकले ते. आणि नंतर आम्ही पावभाजी घेतली, पिझ्झाची ऑर्डर दिली होती. 10-15 मिनटं होते पिझ्झा यायला, तोपर्यंत तो बोलला चल आपण पायी जाऊन बाजूच्या स्टॉलवर, पावभाजीचं स्टॉल आहे बाजूलाच, तिथनं आपण पावभाजी घेऊया आणि पाव असेच लादी घेऊया, का मी घरी गेल्यावर गरम करून देतो माझ्या हाताने मसाला पाव. तर त्यालाही खूप आवडते कुकिंग करायला, म्हणजे काही डिशेस वगैरे असं त्याचा मूड झाला तर बनवून चारतो पण आणि बनवून खातोसुद्धा तो. पण मम्मीचा खूप जास्त लाडोबा आहे तो, त्याला सर्व हातातच लागतं. आम्ही आल्यानंतरच काहीतरी त्याचा मूड होतो बनवायचा, खायचा, खाऊ घालायचा. असं तर बाहेरचं खाणं नेहमी चालूच असतं त्यांचं. फक्त पप्पाला काहीच आवडत नाही बाहेरचं. तर मम्मी आणि भाऊचा मूड झाला तर ते जातात आणि दर महिन्यातून त्यांचं असतंच बाहेर फिक्स. पेमेंट झाल्यावर तो मम्मीला बाहेर नेतो हॉटेलमध्ये खायला आणि पप्पाला बाहेरचं घेऊन येतो, कारण पप्पा अनकम्फर्टेबल असतात खूप बाहेर गेल्यावर, त्यांना नाही आवडत. तर आम्हीही त्यांना फोर्स करत नाही
आणि पिहू खूप जास्त खुश होती कारण तिला मी जास्त आता देत नाही आहे बाहेरचं. तर पिझ्झा खाण्यासाठी ती खूप एक्सायटेड झालेली होती. खूप रील्स बनवल्या, खूप मजा केली आणि आम्हाला झोपायला 3 वाजले होते. इतका धिंगाणा चालू होता आमचा.